गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आज आहे ना खूप दिवसानंतर ब्लॉग करते. आज आहे अंगारकी संकष्टी न. किती दिवस झाला बाबा सर्दी खोकला झाला की जावं नाव नाही. आता आहे ना पहिले आम्हाला त्याचं कुरल्याला तर पहिले देव धुवून घेते. संकष्टी येतं शॉवर वगैरे झाली जस्ट न. आता केस पुसते जरा ड्राय करते. कॉलनीचं पाणी चांगलंच नाही. केस नुसती चिकचिकीटच होतं काय माहीत का. 4-5दा शॅम्पू केलं तरी तशीच होतं. कंडिशनर पण लावलं इव्हन. चला आता आपण पहिले देव धुवून घेऊया. देव धुवून घेते म्हणजे सर्व काढते फुलं वगैरे आणि पटापट पितांबरीने वॉश करते. वॉश करते पितांबरी. पूजा करून झाली. देव धुतले. गणपती बाप्पा आमचा मस्त क्यूटचा पिंक झालाय. गणपती बाप्पा मोरया. संकष्टी आहे ना तर पाला नाही भेटला आंब्याचा टाल. अशी पूजा झाली. आता तुपाचा दिवा लावते एक मग झाला माझा. आणि आमचे स्वामी समर्थ. समस्त प्रसन्न वातावरण होतं देव वगैरे घेतल्यावर. तर गाईज आता कुर्ल्याला चालली चिंदी मार्केटला. मस्त आहे म्हणजे कपड्यांसाठी चांगलं आहे आणि रिजनेबल मार्केट आहे. तर पटकन जाऊन येत आहे कारण की नंतर टाईम नाही भेटत. आणि आज माझा ब्रेक आहे ना तर मग आज जाते. सोबत रोशनी येते माझी बहीण. नवरा पण येत आहे बट तो तर ब्लॉगमध्ये येणार नाही. आज आम्ही निघलो लिफ्टमध्ये. उपवास आहे तर बिचारी केला का ते काय तुम्ही लाजता यार. आम्ही बेलापूरवरून ट्रेन पकडली आणि चालत कुर्ल्याला पोचलेलो आहोत. आता चाललो मार्केटमध्ये. दमलो उन्हात चालत चालत. थंड थंड केसर लसी प्यायला उपवास आहे ना. येते आता लसी आली नाकाची वागतोय म्हणून. हिंदी मार्केटला आलेलो होतं रोड क्रॉस करतून. चला चला पटापट चला. हॅलो आतमध्ये मार्केट एक्सप्लोर करतून ये. कपड़ा बघतो ना उधर. चलो देखते. चालून कपडा बघतो. पहिले लेंग्याचा सगळा कलर डिसाईड करतून वरती चालून नका मार्केट फिरतो. बघतो तो असतं बिस्तर आणि मग सांगतो. पूर्ण होलसेलमध्ये असतं. आलाय का तो नमुना. मस्त मी कपडा चूजिंग चालले. हाँ बहन देख रही है. ये बहन अभी भाई ऐसी झगड़ रही है. ऐसा चाहिए वैसा चाहिए. ये वो दिखाओ. और थोड़ा एक्स्ट्रा दो. बड़े पन्ने का नहीं है वो. बाजी बड़ा पन्ना क्या ही नहीं उसमें. यामध्ये कंच बघू सांग. यो इथं असतं बिस्त चांगला भेटतं एकदम होलसेलमध्ये. लाईन असता येलो वो लो. तो ब्राऊन कलर नाही रोषे चांगला वाटला. दुसरा कलर बघ. माझा मी नाही घेतला. तिथं इना पक्क शिवायच्या ना तिथं चाललंय. तसं एवढी व्हरायटी ऑफ कपडे बघून बघून दमलो. बघू मॅच होते का. पिंक करून करून पगला गए. अभी दुपट्टा लेने दुपट्टा के लिए बहुत रश है. विचारू दिलं ना 2-3 काय 4 तास होला नाही पाहिजे. पण कपडा सिलेक्शनच चाललंय. अजून काही होय नाही. माझं झाला कधीच ना. सारा कपड़ा लिया है ना. बोलो ही मत. मैं थैली देने वाला है कि नहीं. क्या जाऊ अभी सब लेके वैसा ही. भैया दुकानात रोशनी तर लई चिडली. हाँ बघा भैया. हाँ चलेगा. 4-5 तासानंतर ते मार्केटमधून बाहेर निघलो. कपडा सिलेक्ट करता करता लय टाईम झाला. तरी सर्व शॉपिंग झाली. एम काय काय घेतला. काय घेतलं तुला घेतलं नको. कसं आहे चांगलं आहे का. ट्रेनमध्ये लय गर्दी. आम्ही उभे आहोत. आता आम्ही पकडली कोणती ट्रेन. पलवे 82 भांडली पूर्ण शिरोश. तर काय आता लिफ्टमध्ये काला फुला झालं. तर ॲक्च्युली आहे ना मी आली आणि ब्लॉक करायलाच विसरली. जेवण वगैरे सर्व करून झालंय माझं. आता काही फोन आला का घुसल ना. लास्ट आता फक्त भाजीला आणि 9:30ची संकष्टी आहे. ऑलमोस्ट 9:30 झालेत आता. या सर्व जेवायला कोथिंबीरची भाजी केली. तर आता आमचा झाला तर थोडीशीच राहिली फक्त टाकायची. तर जेवण घेतलं. जेवायला देवाला पहिले नैवेद्य दाखवते आणि मग सुरुवात करू. संकष्टी आता मी मंदिरातच पुजली कारण की
आज मला यायला टाईम झाला, जरा बाहेर गेलेलो, नैवेद्य वगैरे इकडेच दाखवलं. आणि मोदक पण नाही करायला भेटलं मेन. नेक्स्ट टाईम दर संकष्टीला करतं म्हणजे मोस्टली, पण आज नाही केलं. गणपती बाप्पा मोरया. तर गाईज हा आहे जेवण सिम्पल. या तुम्ही सर्व जेवायला. जेवतोय आता आम्ही. तर आता मला सर्व कामावरून झालं आहे, जेवण झालं, भांडी घासली, वटा घासला, हे ते सर्व. आणि हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. बाय बाय गाईज, गुड नाईट.